केंद्रातलं काँग्रेसचं सरकार जे होतं ना, ते हिंदूंना बदनाम करण्यासाठी, राईट विंगर्सना बदनाम करण्यासाठी, त्यांना टार्गेट करण्यासाठी एक षडयंत्र रचत होतं, ज्यातून भगवा दहशतवाद नावाचा शब्द निर्माण केला गेला. त्या षडयंत्रकारी चक्रव्यूहात साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित अशा लोकांना अडकवलं गेलं. 26/11चा हमला हा भारताच्या सार्वभौमतेवर हल्ला होता, पण तत्कालीन शंड सरकारनं त्यावर चकार शब्द काढलेला नाही. हा हल्ला पाकिस्तानांनी केलेला असला तरी त्याचा कट बहुधा भारतातच शिजला असावा आणि त्या कटात सरकारमधले महत्त्वाचे लोक सामील असावेत ही दाट शक्यता वाटते. तर भगवा आतंकवाद, सॅफ्रॉन टेरर ही टर्म त्यांना भारतीयांच्या मनात रुजवायची होती. असं नसतं तर 26/11ला जे लसणीचे मुंबईत घुसले होते त्यांच्या हातात कलावा का होता? त्या प्रत्येक दहशतवाद्याच्या खिशात जे वॉलेट होतं किंवा त्यांच्या पाठीवर जी सॅक होती त्यात काही कागदपत्र सापडली, त्यात भारतीय नागरिकत्वाचे पुरावे होते, त्यांचे फोटो होते, त्यावरची नावही हिंदू धर्मीयांची होती. मुंबईवर 26/11चा हल्ला झाला तेव्हा केंद्रातल्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्समधले निर्णयक्षम असे महत्त्वाचे अधिकारी हे पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते. 3 दिवसांच्या त्यांच्या दौऱ्यात आधी नियोजित नसलेल्या पाकव्याप्त काश्मीरच्या बॉर्डरवरच्या मुरी नावाच्या हिल स्टेशनचा अचानक समावेश करण्यात आला या कार्यक्रमात. या मुरी नावाच्या खेड्यातल्या स्त्रिया, तरुणी जगातल्या अव्वल सौंदर्यवतींनाही लाजवतील अशा सुंदर असतात, अशा देखण्या असतात. अशा या ठिकाणचा लौकिक आहे. सरकारी अधिकाऱ्यांना थंड करण्यासाठी हिल स्टेशनला नेलंय ठीक आहे, पण या ठिकाणची एक मेख अशी आहे की इथं मोबाईल फोन चालत नाहीत. इथं अधूनमधून सतत पाऊस पडत असतो. त्यामुळे लँडलाईन्सही बहुधा बंदच असतात. हे सगळं माहीत असतानाही मोठ्या संख्येनं हौशी लोक या ठिकाणी जाणून बुजून जातात. त्यांना तिथला स्वर्ग अनुभवायचा असतो. नेटवर्क डाऊन असो की अप असो किंवा अजिबातच नसो, यांचं नेटवर्क कडक, बाकी दुनिया गई तेल लेणे, असे लोक इथे जातात. अशा ठिकाणी आपले गृह मंत्रालयातले महत्त्वाचे लोक जातात. त्यांचा जगाशी संपर्क तुटतो आणि त्याच कालावधीत मुंबईवर हल्ला होतो आणि अशावेळी झटपट निर्णय घेऊन त्या प्रसंगांना हाताळण्यासाठी सक्षम असलेले अधिकारीच भारतात नसतात. हा प्रसंग जो आहे तो एका पुस्तकात मी वाचला होता. हे पुस्तक कोणतं, कोणी लिहिलंय, याचे लेखक कोण, यावर मी येणारच आहे. कारण त्याच पुस्तकाच्या लेखकाची लेटेस्ट मुलाखत सध्या यूट्यूबवर गाजते. त्या मुलाखतीचा धागा पकडून मी आजच्या आपल्या एपिसोडला सुरुवात केली आहे मुद्दाम. 2004 सालची गोष्ट आहे. गुजरातमध्ये एक एन्काउंटर झालं होतं. या एन्काउंटरमध्ये इशरत जहाँ नावाची एक तरुणी मारली गेली होती, जी आपल्या इथं मुंब्र्याला राहायची. या चकमकीनंतर देशभरात मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यापैकी सर्वात मोठा प्रश्न होता, इशरत जहाँचा खरोखरच दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबाशी काही संबंध होता का? आणि तिचं लक्ष गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते की त्यांचे सहकारी अमित शहा? या चर्चेत एक नाव वारंवार समोर येतं, ते म्हणजे RVS मणी. RVS मणी हे त्यावेळी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्समध्ये अंडर सेक्रेटरी पोस्टवर होते. आता यात त्यांची भूमिका ही काय, तर तपास अधिकारी किंवा गुप्तचर अधिकारी म्हणून नव्हती, तर ते गृह मंत्रालयातली अधिकृत कागदपत्र आणि प्रतिज्ञापत्र, ॲफिडेव्हिट जे असतात, ती बनवण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असे अधिकारी होते. 2009 मध्ये गुजरात उच्च न्यायालयात गृह मंत्रालयाचं पहिलं ॲफिडेव्हिट दाखल करण्यात आलं इशरत जहाँ प्रकरणात. या प्रतिज्ञापत्रात इंटेलिजन्स ब्युरोकडून मिळालेल्या माहितीनुसार इशरत जहाँ आणि तिच्या सहकाऱ्यांचे हे लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचा उल्लेख होता. त्याच इंटेलमध्ये या गटाचा उद्देश तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा असल्याचा आरोप नोंदवण्यात आला होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा दावा RVS मणी यांचा वैयक्तिक निष्कर्ष नव्हता. त्यांनी अनेक वेळा स्पष्ट केलंय की त्यांनी गृह मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या अधिकृत कागदपत्रांवर आणि IBने दिलेल्या इंटेल्सनुसार या ॲफिडेव्हिटचा मसुदा तयार केला होता. यानंतर गृह मंत्रालयानं दुसरं प्रतिज्ञापत्र दाखल केलं. या प्रतिज्ञापत्रात आधीच्या काही महत्त्वाच्या उल्लेखांमध्ये बदल करण्यात आला आणि त्यामुळे मोठा राजकीय आणि कायदेशीर वाद निर्माण झाला. या बदलांमागचं कारण शोधण्यासाठी CBIने नंतर RVS मणी यांची चौकशीही केली होती. मात्र त्यांची चौकशी साक्षीदार म्हणून झाली होती का? तर नाही. त्यांना आरोपी करण्यात आलं होतं का? तर नाही. कागदोपत्री असं नव्हतं. मात्र चौकशीनंतर RVS मणी यांनी गंभीर आरोप केलेत CBIवर. त्यांच्या म्हणण्यानुसार चौकशी दरम्यान काही अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर विशिष्ट प्रकारचा एक जबाब नोंदवण्यासाठी दबाव आणला. म्हणजे जे घडलं ते सांगायचं नाही, आम्ही सांगतो तसं तुम्ही जबाब नोंदवा. त्याचप्रमाणे काही वरिष्ठ अधिकारी आणि गुप्तचर विभागातल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात
आम्ही सांगतो तसं बोला आणि ते बोलण्यासाठी त्यांना भाग पाडण्याचा प्रयत्न झाल्याचाही त्यांनी दावा केला आहे. पहिलं ॲफिडेव्हिट जे सादर झालं होतं, हे आय-बीच्या अधिकृत माहितीवर आधारित होतं आणि त्यात कोणताही बदल करण्याची गरज नव्हती खरं तर. आणि हे सांगणारे आर-व्ही-एस मनी यांनी पुढे आरोपही केलाय, की सरकारची आधीची भूमिका ही नंतर जाणीवपूर्वक बदलण्यात आली होती. हे खरं आहे, की गुप्तचर यंत्रणेची माहिती म्हणजे न्यायालयीनदृष्ट्या सिद्ध झालेला पुरावा असतोच असं नाही. पण गुप्तचर अहवाल तपासासाठी आधार ठरू शकतात. अशाच अनेक अहवालांचा मागोवा घेताना मोठमोठे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. काही दुर्घटना टळल्यात किंवा त्यामागचे मास्टरमाइंड पकडले गेलेत. अशाच अहवालांवर किंवा इंटेल्सवर काम करताना गुजरात एटीएसला आढळलं, की इशरत जहाँ आणि तिचे ते 3 साथीदार हे नरेंद्र मोदी, जर शक्य झालं तर, नाहीतर मग अमित शहा यांच्यापैकी एकाची तरी हत्या करण्यासाठीच आले होते. पण पोलिसांचा दावा न्यायालयात आजही अंतिम स्वरूपात सिद्ध केलेला निष्कर्ष मांडला गेलेला नाहीये. या प्रकरणातला खटला जो चालवला गेला तो मुख्यतः ही चकमक जी झाली ती खरी होती की बनावट होती याच मुद्द्यावर केंद्रित होता. तो खटला संपला, नाही संपला. पुढे मुंब्र्यात शहीद इशरत जहाँच्या नावानं ट्रस्ट बनवली गेली. तिच्या या ट्रस्टच्या रुग्णवाहिका आजही ठाण्यात किंवा मुंब्र्यात फिरताना आपल्याला दिसतात. तर या ट्रस्टचे गॉडफादर कोण? तर ते आपले जितुद्दीन अवलिया उर्फ जितेंद्र आव्हाड आहेत आणि हे तुम्हाला माहीत आहे. पण ज्या आय-बीकडे ही इंटेल होती की लष्कर-ए-तोयबाचे काही लोक गुजरात दंग्याचा बदला घेण्यासाठी मोदी किंवा अमित शहा यांना मारण्याचा प्लॅन करतायत आणि काही लोक त्यासाठी गुजरातमध्ये दाखलही झालेले आहेत. त्या इंटेलवर काम करत असताना गुजरात एटीएसचे अधिकारी ते डी-जी वंजारा, जी-एल सिंघल यांना इशरत आणि इतर 3 जण सापडले होते. त्यांना अटक झाली होती आधी, असंही कानावर आलेलं आहे. मग पुढे असं दाखवलं गेलं की त्यांच्यात नेहमीप्रमाणे ते पळून जाताना चकमक झाली आणि मग चकमकीत होतं तेच घडलं. आय-बीनं दिलेल्या पहिल्या प्रतिज्ञापत्रानुसार कोर्टातला हा खटला चालवावाच लागला नसता खरं तर. एवढं स्पष्ट होतं ते प्रतिज्ञापत्र. पण केंद्रातल्या सरकारनं सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास दिला आणि त्यांनी जाणून बुजून आर-व्ही-एस मनी यांना देखील इंटरोगेट केलं. Narendra Modi ji and Amit Shah were the targets. So you specifically mentioned And that the Chief Minister of Gujarat Gujarat, and the Home Minister of Gujarat were the Targets. targets for Ishrat Jahan, who was an LET operative, Right. right? That And- was changed by some seniors. हाँ. कि इतना स्पेसिफिक मत लिखो. लीडिंग पॉलिटिकल पर्सनालिटीज ऑफ गुजरात के लिखा था. त्यांच्यावर दबाव आणला. ते ऑफिस बाहेर पडल्यानंतरही त्यांच्यावर म्हणजे एका सरकारी अधिकाऱ्यावर पाळत ठेवली जायची. एकदा तर एक गाडी त्यांच्या अंगावर चढवली जाते की काय अशा वेगात त्यांच्या दिशेने येत होती. ती मणी यांनी चुकवली म्हणून ते आज जगात दिसतायत. केंद्रातलं काँग्रेसचं सरकार जे होतं ना, ते हिंदूंना बदनाम करण्यासाठी, राईट विंगर्सना बदनाम करण्यासाठी, त्यांना टार्गेट करण्यासाठी एक षडयंत्र रचत होतं, ज्यातून भगवा दहशतवाद नावाचा शब्द निर्माण केला गेला. त्या षडयंत्रकारी चक्रव्यूहात साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित अशा लोकांना अडकवलं गेलं. 26/11चा हमला हा भारताच्या सार्वभौमतेवर हल्ला होता, पण तत्कालीन शंड सरकारनं त्यावर चकार शब्द काढलेला नाही. हा हल्ला पाकिस्तानांनी केलेला असला तरी त्याचा कट बहुधा भारतातच शिजला असावा आणि त्या कटात सरकारमधले महत्त्वाचे लोक सामील असावेत ही दाट शक्यता वाटते. तर भगवा आतंकवाद, सॅफ्रॉन टेरर ही टर्म त्यांना भारतीयांच्या मनात रुजवायची होती. असं नसतं तर 26/11ला जे लसणीचे मुंबईत घुसले होते त्यांच्या हातात कलावा का होता? कलावा बांधलेले होते त्यांच्या हातात? त्या प्रत्येक दहशतवाद्याच्या खिशात जे वॉलेट होतं किंवा त्यांच्या पाठीवर जी सॅक होती त्यात काही कागदपत्र सापडली. त्यात भारतीय नागरिकत्वाचे पुरावे होते त्यांचे फोटो होते, त्यावरची नावंही हिंदू धर्मीयांची होती. तर हा कांगावा कशासाठी होता बरं? स्वर्गीय तुकाराम ओंबळेंनी जर का कसाबला जिवंत धरला नसता तर 26/11चं खापर भगवा आतंकवादाच्या नावाखाली खपवलं असतं त्या भिकारचोट सरकारने. कसाब पकडला गेला, त्याची विजार उतरवली गेली आणि सगळा उलगडा झाला की हा तर कटपीस आहे, पाकिस्तानातून आलेला कटपीस. होय मित्र, व्हिडिओच्या सुरुवातीला जो किस्सा मी सांगितला आहे तो सॅफ्रॉन टेरर या आर-व्ही-एस मनींच्या पुस्तकातलाच आहे. मला वाटतं यावर मी एक व्हिडिओही यापूर्वी केला आहे, 2-1 वर्ष झाले असेल. या सरकारी अधिकाऱ्यानं प्रयत्नपूर्वक हिंदूंना बदनाम होण्यापासून वाचवलंय. नोकरी सरकारी होती, पण जे चाललं होतं ते प्रयत्नपूर्वक हिंदूंना बदनाम करण्याचं षडयंत्र समोर दिसत असताना त्यांनी आटोकाट प्रयत्न तरी केलाय हिंदूंना वाचवण्याचा. तर मोदींना मारण्यासाठी निघालेल्या लष्कर-ए-तोयबाच्या टीमबद्दल जी माहिती आय-बीने होम मिनिस्ट्रीकडे पाठवली होती ती कदाचित दाबली गेली असती, पण मणी यांच्यासारख्या काही अधिकाऱ्यांमुळे ती लिंक खाली पोचली आणि त्यावर कारवाई झाली
नाहीतर इशरत जहानने आपलं काम केव्हाच तमाम केलं असतं. ANIच्या स्मिता प्रकाश यांनी RVS मनी यांची घेतलेली मुलाखत काल पाहिली मी. तर त्यांनी बऱ्याच गोष्टी ओझरत्या सांगितल्यात, अर्धवट सांगितल्यात. पण त्यांचं भगवा आतंकवाद, सॅफ्रॉन टेरर हे पुस्तक मी 2-2 वेळा वाचलेलं आहे. त्यामुळे त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे मला मात्र ते समजत होतं. बिटवीन द लाईन्सही समजत होतं. मित्रांनो, तुम्ही हा पॉडकास्ट जरूर बघा आणि हे पुस्तक तुम्हाला जर वाचायचं असेल तर Amazonवरही उपलब्ध असावं बहुतेक. असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथून खरेदी करा आणि जरूर वाचा. कारण RVS मनीसारख्या माणसानं लिहून ठेवलेला हा दस्तावेज जो आहे ना, त्यात मागच्या या UPA आणि काँग्रेस शासित सरकारची जी काही काळ्या कर्तुतांची जी काही लिस्ट आहे ना, यादी आहे, तीच कुठेतरी दडलेली आहे. भगवा आतंकवाद, सॅफ्रॉन टेरर नावाचं जे काही एक मिथक उभं केलं गेलं होतं, त्याला कसा छेद देता येतो किंवा कसा छेद दिला गेलाय, ते पुस्तक वाचताना तुमच्या लक्षात येईल. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.